किचनमध्ये नमस्कार, अंजली किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहे सोयाबीनची भाजी. तर इथं आपण काळ्या वाटणातली सोयाबीनची भाजी बनवणार आहे. त्यासाठी बघा आपण सोयाबीन घेतलेलं आहे, साधारण हे 100 ग्राम सोयाबीन आपण घेतलेलं आहे. त्यानंतर बघा इथं मसाला करायचा आपल्याला. त्यासाठी आपण 2 मोठे कांदे उभे चिरून घेतलेले आहेत, एक टोमॅटो उभा चिरून घेतलेला आहे, खोबरं घेतलंय आपण थोडंसं इथं काप करून, इथं एक अर्धा कप. त्यानंतर बघा इथं आलं लसूण घेतलेलं आहे आपण, कोथिंबीर लागेल थोडी जास्त अशी. मसाल्यामध्ये आपण कांदा मसाला इथं घेतलाय, 1.5 चमचा कांदा मसाला घेतलाय, थोडीशी हळद लागेल अर्धा चमचा, 1 चमचा लाल तिखट, इथं सोयाबीन मसाला घेतला 1 चमचा, गरम मसाला 1 चमचा, त्यानंतर इथं धना पावडर 1 चमचा, चवीनुसार मीठ, तेल आणि पाणी लागणार आहे आपल्याला. तर इथं बघा आता साहित्य सांगून झाले. तर कढईमध्ये आपण साधारण 1-2-3 ग्लास पाणी उकळायला ठेवलेले. पाणी छान उकळले, त्यामध्ये आता लगेच सोयाबीन वडी टाकून घेऊया. त्यामध्ये थोडंसं आपण मीठ टाकून घेतलेलं आहे. आता सोयाबीन उकळत्या पाण्यात भिजायला ठेवले, तोपर्यंत लगेचच आपण इकडं मसाला भाजून घेऊया. तर जाड बुडाची कढई ठेवली आपण, कढईमध्ये थोडंसं तेल घालून घेतलंय आणि सर्व आता मसाला येतो आपण इथं चांगला छान असा खरपूस भाजून घेणार आहे. जेवढा मसाला तुम्ही छान भाजता तेवढी आपली भाजी चवीला चांगली होणार आहे. तर अशा पद्धतीने सर्व मसाला आता मी बघा इथं भाजून घेते. तर इथं बघा अशा पद्धतीने आपण सर्व मसाला इथं भाजून घेणार आहे. तर ज्या कढईत खोबरं भाजलं त्याच कढईत इथं कांदा पण आपण भाजून घेतोय. तर जसं खोबरं भाजलं तसंच आपल्याला कांदा सुद्धा छान लाल बुंद होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. जेवढा कांदा छान भाजता येईल तेवढा भाजून घ्या, म्हणजे भाजीला गोडपणा येणार नाही. तर अशा पद्धतीने बघा कांदा पण आपण मस्त लाल होईपर्यंत भाजून घेतलाय. तर कांदा सुद्धा आपला भाजून झालाय. तर सर्व भाजलेला मसाला एका ताटात काढून घेऊया. तर इथं बघू शकता तुम्ही मस्त असा आपला हा मसाला भाजून झालेला आहे. कोथिंबीर पण आपण धुवून व्यवस्थित ठेवली. आता हा मसाला आपल्याला मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये व्यवस्थित असा थोडंसं अर्धा पेला पाणी टाकून ह्याला मस्त छान वाटून घेऊया. तर सर्व मसाला एकत्रितपणे मिक्सरच्या भांड्यात आपण घालून घेतलाय. तर अशा पद्धतीने बघा आपण मसाला पाणी टाकून वाटून घेतलेला आहे. छान असा बारीक मसाला वाटून घ्यायचा. सोयाबीन पण आपलं लगेचच छान भिजलेलं आहे. आता ह्याला आपण थोडंसं ह्यातलं पाणी पिळून काढून ह्याला ताटात काढून घेऊया. आता सर्व सोयाबीन आपण इथं ताटात पिळून ठेवलेले. तर लगेचच आपल्याला इथं आता कढई ठेवायची दुसरी. त्यामध्ये आपण 2 पळ्या तेल टाकणार आहे. कढई चांगली तापली. आता ह्यामध्ये लगेचच आपण 2 पळ्या तेल टाकूया. तेल थोडं जास्त वापरते. त्यानंतर ह्याच्यामध्ये वाटलेला मसाला घालून घेऊया. तर जेवढा मसाला पाहिजे तेवढा आपण इथं घालून घेतलेला आहे. आता 2 मिनिटं हा मसाला आपल्याला तेलावर थोडासा परतून घ्यायचा. तर 2 मिनिटं मसाला परतला बघा. आता त्याच्यामध्ये लगेचच आपल्याला मसाले घालून घ्यायचे. सर्व मसाले आपण इथं घालून घेतलेले आहेत. आता 2 ते 3 मिनिटं मसाला आपल्याला तेल सुटेपर्यंत चांगला परतून घ्यायचा आहे. त्यानंतर थोडंसं आपण ह्यात चवीनुसार मीठ घालून घेऊया.
तर जेवढा मसाला आपल्याला छान परतता येईल तेवढा आपण इथं परतून घेणार आहे. इथे बघू शकता छान असं तेल सुटलंय आणि आपण आता सोयाबीन इथं मसाल्यामध्ये घालून घेतलेले आहेत. आता सोयाबीन व्यवस्थित असे मसाल्यात आपल्याला परतून घ्यायचे. आता ह्याच्यावर थोडी कोथिंबीर घालून घेऊया आणि फक्त ह्याला 2 मिनिटं वाफ आणून घेऊया. तर 2 मिनिटं झालीत बघा, झाकण काढून घेतलंय. छान असं सोयाबीन आपलं मसाल्यामध्ये मी परतून घेतलेलं आहे. तुम्ही सुक्क पाहिजे असेल तर तुम्ही असंही ठेवू शकता, पण आज आपण इथं थोडंसं पाणी टाकणार आहे आणि असं लपथपी असं आपण हे सोयाबीन बनवणार आहे. तर कढईला बघा मी मिक्सरच्या भांड्यातच थोडंसं पाणी टाकलं होतं, 1 पेल्याभर, आणि ते पाणी मी इथं गरम व्हायला ठेवलेले आणि गरम पाणी आपण इथं सोयाबीन मध्ये घालून घेतलंय. आता पाणी घातल्यानंतर सोयाबीन पुन्हा एकदा एकसारखं करून ह्याला 2 मिनिटाची उकळी आणून घेऊया. तर झाकण टाकून ह्याला आपण 2-3 मिनिटं चांगलं उकळून घेऊया. तर इथं बघा 2-3 मिनिटानंतर सर्व पाणी ह्यातलं शोषले गेलेले आहे आणि छान असं लपथपीत आपली सोयाबीनची भाजी तयार झालेली आहे. आता सोयाबीन मी गॅस बंद करून ठेवला होता आणि खाली उतरून घेतलंय आणि छान अशी ही लपथपीत झटपट अशी ही सोयाबीनची भाजी आपण तयार केलेली आहे. ही भाजी तुम्ही भाताबरोबर, भाकरीबरोबर किंवा चपाती बरोबर खाऊ शकता किंवा डब्यालाही देऊ शकता. भाजी अशा पद्धतीने जर भाजी केली तर सोयाबीनची भाजी मटणापेक्षाही छान लागते. वरून थोडी कोथिंबीर घालूया. तर इथं बघू शकता अगदी जर भाजीला काही नसेल तर अशा पद्धतीने वाटण वाटण तुम्ही सोयाबीनची भाजी एकदा तरी करून बघा. चवीला खूप भारी लागते. आणि आजची रेसिपी जर आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद.